शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात योग्य पिकाची निवड केली तर ही 5 पिकं तुम्हाला खर्चाच्या किमान 5 पट नफा करून देऊ शकतात. कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये आणि याची जास्त मागणी आहे. आणि जास्त मागणी असलेली ही पिकं आज मी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पीक नंबर 1 काकडी. 40 ते 45 दिवसामध्ये काकडीचे उत्पादन येते. मागणी उन्हाळ्यामध्ये लग्नसराई असते. बाजारभाव 20 ते 40 प्रति किलो आपणास भेटतो. एकरी खर्च 25 ते 30 हजार रुपये येतो आणि एकरी उत्पन्न आपणास 1.5 ते 2 लाखापर्यंत उत्पन्न आपणास मिळते. तर पीक नंबर 2 कलिंगड किंवा टरबूज. फेब्रुवारीमध्ये लागवड केली की एप्रिल आणि मेमध्ये याची विक्री येते. उन्हाळ्यात या प्रचंड मागणी असते. सांगली, सोलापूर, पुणे मार्केट म्हणजे कलिंगड आणि टरबूज या मार्केटसाठी योग्य मार्केट आहे, म्हणजे टॉपचे मार्केट आहेत. एकरी खर्च 35 ते 30 हजार रुपये येतो आणि एकरी उत्पन्न 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत आपणास होऊ शकते. पीक नंबर 3 म्हणजे खरबूज. कमी कालावधी. हॉटेल, फळ मार्केटमध्ये याची खूप मागणी आहे. पाणीही या पिकाला कमी लागतं. एकरी खर्च 30 हजार, परंतु एकरी उत्पन्न 1.5 ते 2 लाखापर्यंत. ते पीक म्हणजे कोथिंबीर. 25 ते 30 दिवसामध्ये याची कापणी येते आणि आपणास रोज विक्री करता येते. भाव सतत चालू. एकरी खर्च 15 ते 20 हजार रुपये आणि एकरी उत्पन्न 1 ते 1.5 लाखापर्यंत याचे उत्पन्न आपणास मिळते. 5वे पीक म्हणजे भेंडी पीक. उन्हाळ्यात भाव चांगला असतो. याची तोडणी 10-12 वेळा. हॉटेल आणि किरकोळ बाजारामध्ये याची विक्री आपण करू शकता. एकरी खर्च याला 30 हजार रुपये येतो आणि उत्पन्न आपणास 2 लाखापर्यंत येते. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये योग्य नियोजन केले तर ही 5 पिकं आपलं वर्ष बदलू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयी अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.